नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शब्द मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. हनीमूनला निघायच्या आधी सारंग स्वातीच्या मिठीत होता. त्याला पहाटे 4 वाजता जाग येते तेव्हा तिच्या मिठीत नेहमीसाठीच बंदिस्त व्हावे आणि ही पहाट अशीच राहावी असा विचार तो करत स्वतःला स्वातीच्या मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करतच पुन्हा एकदा ओठावर ओठ ठेवतो. मॅडम उठा, नाहीतर फ्लाईट सुटणार आणि श्रेयाचा फोन येणार. बघ तिचे मेसेज चालू झाले. उठले का नाही म्हणून स्वाती जांभळी देतच उठते. कालचा थकवा गेला नाही तरी चल, नाही तर सुजय नाराज होणार. त्यांनी इतका विचार करून आपल्याला लग्नाचे गिफ्ट दिले, त्याचा मान ठेवावा लागणार. तू तयारीला लाग, तोपर्यंत मी रूमावरते. स्वाती उठून टॉवेल सारंगच्या हातात देते. तो बाथरूममध्ये जातो. ती बेडवरची चादर घडी करून पिलोनीत ठेवते. बॅग आणि सूटकेस एकदा परत चेक करते. मी साडी लावणार तर ज्वेलरी नाही घेतली. ती कपाट उघडते. लॉकरच्या चाव्या सारंगजवळ आहे. ती आवाज देते, सारंगच्या चाव्या कुठे आहे? मला ज्वेलरी घ्यायची आहे. सारंग ब्रश करतच बाहेर येतो. टेबलच्या ड्रॉपमध्ये आहे म्हणाला आणि बाथरूममध्ये जातो. स्वाती टेबलच्या ड्रॉपमधून चाव्या घेते. तिची नजर डायरीवर पडते. सारंग डायरी लिहितो. ही डायरी बाहेर काढते. त्यातील पहिले पान पलटवते. वाव, काय सुंदर अक्षर आहे, अगदीच मोत्यांसारखे. काय लिखाण करतोय हा, बापरे, म्हणून हा शब्दात व्यक्त होतो. मी प्रवासात वाचणार. त्याला न सांगता ही डायरी आपल्या बॅगमध्ये टाकते. कपाटाचा लॉकर उघडून एक लांब मंगळसूत्र आणि बांगड्या बाहेर काढून लॉकर लावून घेते. तिची नजर फोटोवर जाते. ती परत त्या फोटोवरून हात फिरवते आणि कपाट लावून घेते. चाव्या टेबलच्या ड्रॉपमध्ये ठेवते. सारंगचे कपडे बेडवर ठेवते. सारंग लवकर घे, किती वेळ लावतो आहेस? तो कपडे हातात घेतच तर श्रेयाचा फोन येतो. मी मोबाईल कानाला लावून बाथरूम जवळ जाते. हा बोल ग वहिनी, झाली का तयारी? हो ग, झालीच आहे. सारंग आंघोळीला गेला आहे. वहिनी, साडी आणि सलवार नेऊ नकोस. 8 दिवस जीन्स टॉप मिडी वगैरे घ्या तिथे. तू हे सांगायला फोन केलास? मला माहिती आहे तुला काय म्हणायचे आहे ते. तुझ्या गिफ्टचा पुरेपूर फायदा घेऊ. तुझ्या दादाला नीट सांभाळणार. छान एन्जॉय करू. हनीमून पॅकेज अजून काही म्हणून स्वाती हसायला लागते. सारंग टॉवेल गुंडाळूनच बाहेर येतो. श्रेया, सारंग सोबत बोल म्हणून ती सारंगला मोबाईल देते. श्रेया, आमच्या बरोबर तुम्ही पण चला. वारंवार मेसेज आणि फोन करून आम्हाला डिस्टर्ब तरी करणार नाही तू? पहाटेपासून मेसेज सुरू आहे. आता फोन. आज तुझी लवकरच झोप झाली बहुतेक. दादा, सूरज खरेदीला जाणार आहे म्हणून लवकरच उठली. बरं, तू तयारी कर आणि बेस्ट ऑफ लक. तिकडून आल्यावर लगेच मला अत्तू बनव, इतकेच सांगते. बाय. आणि बाय म्हणून ती फोन कट करते. सारंग हर्षासमोर उभा राहून गालात असतो. काल मॉमने स्वातीला हेच सांगितले, पण नशीब कुठे वळण घेणार आहे हेच माहिती नाही. तुझे हनीमून पॅकेज आमच्या आयुष्यात कोणता रंग दाखवणार हे त्या परमेश्वरालाच माहिती. सारंग विचार करत बेडवरचा ड्रेस उचलतो आणि तयारीला लागत असतो. स्वाती आंघोळ करून टॉप लावून टॉवेल गुंडाळते आणि बाहेर येते. सारंगची नजर पडताच ती खाली पडते. पाहते, तू तयारी कर, मी कॉफी करते म्हणून ती बाहेर जाते. स्वाती तयारीला लागते. प्रवासात साधं सिंपल राहिलेलं बरं म्हणत ती केस करते. एक घट्ट वेणी बांधून घेते आणि केस मुडपून रबर लावते. कपाळावर लाल टिकली आणि हलकीशी लिपस्टिक लावते. गळ्यातील मंगळसूत्राला हात लावून नमस्कार करते आणि बेडवरची ओढणी खांद्यावर घेते. एकदा परत स्वतःला आरशात निहाळते आणि लाजून हसते. चला मिसेस सारंग चौधरी, हनीमूनचा आनंद घ्यायला म्हणतच ती बॅग आणि सुटकेस सोप्यावरून खाली ठेवते. हँडबॅग सुटकेसवर ठेवून रूमच्या बाहेर निघते. आजी आजोबा आणि स्वाती उठून तिचीच वाट पाहत होते. झाली तयारी? स्वाती विचारते, म्हणजेच आई विचारत असते. हो, ती हो म्हणून लाजून घालत असते आणि आजी आजोबांच्या पाया पडते आणि सासूबाईंच्या सुद्धा पाया पडायला जाते. तर ती म्हणत असते, आजी आजोबांच्या पाया पडल्या, आता पुरे, देवघरात जाऊन दिवा लावून घे. मी सारंगला पाठवते. दोघं मिळून नमस्कार करून एकत्र बाहेर पडा. स्वाती आणि तिची सासूबाई किचनमध्ये जाते. सारंग, कॉफी मी घेऊन जाते, तू देवघरात जाऊन नमस्कार करून ये. अगं, कॉफी आजी आजोबांना देते, नंतर जाते. सारंग म्हणाला. स्वाती देवघरात वाट पाहत आहे, जा अगोदर, स्वाती म्हणाली. सारंग कॉफीचे मग ट्रेमध्ये ठेवतो. येतो मी म्हणूनच तो देवघराकडे जातो. स्वाती ट्रे घेऊन हॉलमध्ये येते. सारंग देवघरात जातो. स्वाती दिवा लावते. एका तपकडी शेवंतीची फुले होती. देवीला हळदी कुंकू लावून फुले वाहतं. सारंग सुद्धा देवीला फुले वाहतो. स्वाती आणि तो एकत्र देवीला नमस्कार करतात. स्वाती पाया पडून उठते, पण सारंग देवीला मनात म्हणतो, माते, आज मी माझ्या सत्य स्वातीला सांगणार आहे. त्यासाठी तुझा आशीर्वाद आणि शक्ती मला दे. आणि डॉक्टर आणि माझ्या व्यतिरिक्त आजपर्यंत हे सत्य कोणालाच माहिती नाही. स्वातीला माझ्यातला कमतरतेची जेव्हा जाणीव होईल तेव्हा काय होणार आहे मला नाही माहिती, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ठेवता येणार की नाही आज याचे दुःख मी हृदयात
घेऊन एका नवीन प्रवासाला निघालेलो आहे. आता हा प्रवास तू कोणत्या वाटेवर नेऊन सोडणार हे मात्र तुलाच माहिती आहे. देवीला नमस्कार करून तो उठलेला असतो. सारंग निघायच्या आधी आरतीच्या ताटातून कुंकू घेऊन स्वातीच्या भांगामध्ये भर आणि भांगात लावतो आणि म्हणतो, चल निघो. स्वाती परत एकदा देवीला नमस्कार करून बाहेर येते. तिच्या हातात कॉफीचा मग दे. सारंग बाहेर असतो. स्वाती कॉफीचा एक घोट घे. सारंगकडे पाहते. सारंग रूममध्ये जाऊन बॅग आणि सुटकेस घेऊन हॉलमध्ये येतो. दोघं मिळून आजी आजोबांच्या पाया पडतात. आजी आजोबा त्यांना आशीर्वाद देतात. ड्रायव्हर बॅग आणि सुटकेस गाडीत ठेवतो. सारंगचे वडील आणि स्वाती आणि मनोहर हॉलमध्ये येतात. चला लवकर. मनोहर म्हणतो, डॅड तुम्ही येत आहात? सारंग विचारतो, मॉम आणि मी एअरपोर्टला येणार आहोत, मनोहर सांगतो. आणि स्वाती आणि मनोहर सारंग स्वातीसोबतच एअरपोर्टला निघतात. आज स्वाती आणि मनोहर खूपच आनंदी होते. पण सारंगच्या मनात काय सुरू आहे हे त्यालाच माहिती होतं. श्रेयाने दिलेलं हनीमूनचं सरप्राईज गिफ्ट आणि सारंगच्या मनातील द्वंद्व स्वाती समजून घेणार का? बाहेरून निघताना सारंगबद्दल जो आदर तिच्या मनात होता तो हनीमून नंतर तसाच ठेवून टिकून राहणार. सारंग आणि स्वातीला एअरपोर्टवर सोडून परत घरी येतात. रमाबाई आणि केशवराव हॉलमध्ये बसलेले असतात. मनोहर आईजवळ बसतो. स्वाती आज दोघंही खूपच आनंदी दिसत आहेत ना. स्वाती माहेरी जाताना थोडी नाराज होती. 8 दिवस दोघं वेगळे राहिले पण एकमेकांना समजून घेता येईल. रमाबाई म्हणते, हो आई, काल शॉपिंग आणि डिनर करून परतले तेव्हाच लक्षात आलं की दोघांनी छान वेळ घालवला. आई, काल सुद्धाचा फोन आला होता आणि तेव्हापासून मला सारंग आणि स्वातीबद्दल थोडी चिंता वाटत होती. आजकालची मुलं हनीमूनला परतल्यानंतर एकमेकांपासून दूर होतात. सुधाचा मुलगा हनीमूनला गेला आणि आता त्याची बायको डिवोर्ससाठी माहेरी निघून गेली आहे. स्वाती सांगते तिला वेगळं राहायचं असेल तर सुधाने स्वतः पुढाकार घेऊन त्यांचा संसार वेगळा बसवावा. रोजच्या भांडणापेक्षा गुणागोविंदाने वेगळं राहिलेलं बरं. रमाबाई म्हणते, आई ती त्यालाही नको म्हणते. ती म्हणते की डिवोर्स घेऊन वेगळी राहणार आणि तिला त्याचं साधं राहणं आवडतं नाही. स्वाती सांगते, हे कारण आहे डिवोर्स घेण्यासाठी. त्याला साधं जीवन आवडतं. ते तिला आधीपासून माहिती असायला हवं. तो चांगली नोकरी करत आहे, कोणतंही व्यसन नाही, तरी तिला ते सगळं दिसत नाही. मनोहर म्हणतो, अहो ती पार्टी ड्रिंकही करत नाही. ती म्हणते की थोडं तरी पार्टीत एन्जॉय करता आलं पाहिजे. सुधा म्हणाली की तू एन्जॉय कर, पण त्याला हे सगळं लहानपणापासून झेपत नाही. तो तिला मोकळीक द्यायला तयार आहे, तरीसुद्धा तिला डिवोर्स हवा आहे. स्वाती म्हणते, सुधाची सून खूपच हट्टी आहे. तिने विचार करून लग्नाला होकार द्यायला हवा होता. आता सुधा आणि अरुण दोघंही त्रस्त आहेत. रमाबाई म्हणते, आई, मी काल स्वातीसोबत या विषयावर बोलले होते. तिने एक छान सल्ला दिला. सुधाने तिच्या सुनेला सांगायचे की तुला डिवोर्स घ्यायचा असेल तर घे. मी 6 महिन्यात माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावेल म्हणून. नंतर आमच्या आयुष्यात जागा नसेल आणि काही दिवस तिच्याशी बोलायचं नाही. एकतर ती खरंच डिवोर्स घेईल किंवा ॲडजस्ट करून संसार करेल. स्वाती म्हणते, अगं स्वाती, खूपच छान सल्ला दिला आहे तुझ्या सुनेनं. निर्व्यसनी नवरा मिळणं हे भाग्याचं असतं. आजकालच्या मुलींना राहणीमान, उच्च व्यवसाय, व्यसन करणारा नवरा आवडतो. पार्टीत हातात हात घालून डान्स करणारा म्हणजे सुशिक्षित असं समजतात. कुठे जात चालली आहे आपली संस्कृती. माझी नाचून अंबाबाईने लाखात एक दिलेली आहे. जाताना पाहिलं तिला किती लाजत होती. मला वाटलं जीन्स टॉप घालून जाणार, पण सलवार घालून सोज्वळ दिसत होती. देवीचा आशीर्वाद घेऊन गेली. मला आता कोणतीच चिंता नाही. लवकरच तिची कूस भरली तर मी धन्य होईल. रमाबाई म्हणते, आई, मी काल स्वातीसोबत बोलले. ती लवकरच आई होण्याचं स्वप्न पाहते हे लक्षात आलं. स्वाती म्हणते, स्वाती, मला सारंगबद्दल काळजी वाटते. आपली पसंती त्याला आवडेल का? दिसायला सुंदर आहे पण राहणीमान साधं. परिस्थिती नाजूक. सारंग ॲडजस्ट करेल का याची भीती होती. पण म्हणतात ना, लग्नाची गाठ जर ब्रह्मदेवाने बांधली असेल तर संसार नक्की सुरळीत होतो. रमाबाई समाधानानेच म्हणते, रमा, तुझी निवड चुकत नाही. स्वातीच्या वेळेस मला शंका होती पण तू म्हणालीस. मला स्वातीवर पूर्ण विश्वास आहे. तीच आपल्या घराण्यासाठी योग्य आहे. केशवराव म्हणाले, आताही तोच विश्वास स्वातीवर आहे. तिला अंबाबाईने आपल्या सारंगसाठी निवडले. ती जे करणार ते योग्यच असणार. रमाबाई म्हणाली, रमा नाचून हनीमूनला गेली पण चेहरा तुझा उजळला आहे. अहो, 2 महिन्यात आनंदाची वार्ता येणार म्हणूनच पहा ना, तेव्हा कोणाचा चेहरा उजळलेला दिसतोय तर चला गोळी घ्यायला. मी आठवण नाही केली तर तोपर्यंत तुम्ही गोळी नाही का घेणार? रमाबाई आणि केशवराव उठून आपल्या रूममध्ये जातात. स्वाती, मी थोडा वेळ आराम करतो. तू लवकरच सर्व आटपून तयार होशील. सारंग 8 दिवस नसणार तर दुकानात ये. मला नवीन कन्स्ट्रक्शन पाहायला जायचे आहे. स्वाती सारंगच्या रूमकडे जाते. सारंग 8 दिवस नाही तर रूम लॉक करून ठेवावी. छाया येणार तर तिला ही रूम साफसफाई करायला देत आहे. ती टेबलच्या ड्रॉवरमधून चाव्या घेते आणि रूम लॉक करते. बाल्कनीत येऊन एका खुर्चीवर बसते. रोज सारंग झोपाळ्यावर दिसायचा. आज तो रिकामा
होता. ती उठून आबोली आणि कुंदाच्या झाडाजवळ जाते. किती दिवस किती भरभरून निघून जातात. मी या घरात आली आणि माया करणारी सासू आईच्या रूपात मिळाली. सारंग आणि श्रेयाच्या येण्याने घरात चैतन्य आले. आता स्वाती आली, लवकरच मी आजी होणार हे स्वप्न ती पाहत होती. अंबाबाई, असाच आनंद कायम माझ्या घराण्यात राहू दे. स्वाती आणि सारंग घरी आल्यावर गोंधळ करणार आहेत. पुन्हा या घरात बालकृष्ण दिसू दे. स्वाती झोपाळ्यावर बसते आणि गाणं गुणगुणत झोके देते. सारंग आणि स्वाती हॉटेलवर पोहोचले. हॉटेल मॅनेजर वेलकम करून त्यांना रूमची चावी दिली. सारंग रजिस्टरवर सही करतो. मॅनेजर चावी हातात देताना म्हणाला, सर, कल आपकी रूम एक दिन के लिए चेंज होगी. सारंग चावी हातात घेऊनच घालत असतो. सुटकेस आणि बॅग घेऊन समोर येत असतो. स्वाती त्याच्या मागेच उभी असते. सारंग, आपले 8 दिवस पॅकेज आहे ना, तर उद्याची रूम का बदलली? स्वाती, हळू आवाजात सर्व माहिती करून घ्यायचं आहे का? श्रेयाला फोन करून सांगा मी हॉटेलवर पोहोचलो म्हणून. आता 8 दिवस डिस्टर्ब करू नकोस म्हणा. सारंग दरवाजा उघडतच बोलतो. सारंग दरवाजा उघडून आतमध्ये जातो. रूमवर नजर फिरवत म्हणतो, श्रेया मॅडम या कामात अगदीच परफेक्ट आहेत. खरंच मानावं लागेल त्यांना. तो बोलत असतो. हॉटेल छान आहे. स्वाती आत येते आणि दरवाजा बंद करते आणि बेडवर हँडबॅग ठेवते. सारंग, या पॅकेजला किती खर्च आला असेल रे, ती विचारत असते. तेव्हा तिला हे जाणून घ्यायचं असतं. स्वातीवरचे झुंबर पाहत म्हणाले, तिच्या गिफ्टवर आनंदी होऊ नकोस. माझ्याकडून वसूल करत असते. या गिफ्टच्या बदल्यात तिने खूप काही मागितलं आहे जे मी तिला नाही देऊ शकत. सारंग म्हणतो आणि सुटकेसमधून नाईट ड्रेस आणि टॉवेल घेऊन वॉशरूमला जातो. श्रेयाने काय मागितले जे सारंग नाही देऊ शकत? असू दे, मी बहीण भावाच्या मध्ये येणार नाही. मी अगोदरच रूमचे फोटो काढते. अंकुरला पाठवायचे आहेत. 2 दिवसांनी त्याला मोबाईल मिळणार आहे. तो फोन करणार. तेव्हा पाहिल माझे आणि सारंगचे फोटो पाहून आनंदी होईल. स्वाती फोटो आणि सेल्फी काढायला लागते. सारंग फ्रेश होऊन बाहेर येतो. तू फ्रेश होणार नाहीस का? घड्याळावर नजर टाक, किती वाजलेत? मला प्रवासात बसून कंटाळा आला. मी आराम करतो थोडा वेळ. सारंग, श्रेयाने आपल्याला आराम करायला पाठवले नाही. जेव्हा तुला कंटाळा येतो तेव्हा मी फ्रेश होऊन येते. घोरतच पडू नकोस. बेडवर पडला की लगेच तुला झोप येते. स्वाती म्हणते आणि ती गाऊन व टॉवेल घेऊन बाथरूममध्ये जाते. सारंग, तुझी परीक्षा सुरू झाली बहुतेक. आता काय करशील? किती बहाणे सांगितले तरी स्वाती जवळ आल्यावर कसं समजावून? आज रात्र खूपच झाली आहे हे कारण, पण उद्या काय करणार? सरप्राईज तर आहे ना. बेड सजवून ठेवणार आहे. मला आत्ताच घाम येतोय. व सत्य काय आहे हे मी स्वातीला उद्याच्या सरप्राईज गिफ्टमध्ये सांगणार आहे. मी स्वतःला तयार ठेवणार आहे. तिचे अपमानी शब्द ऐकायला तो बेडवर पडतो. स्वाती नाईट ड्रेस घालून बाहेर येते. डार्क चॉकलेट कलरच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. केस क्लचरमधून बांधून ती सारंगजवळ येते. लाईट चालू ठेवून झोपणार आहेस का? लाईट बंद कर, सारंग म्हणतो. लाईट चालू ठेवून झोपणार आहेस का? म्हणजे लाईट बंद कर, सारंग पुन्हा तिला म्हणतो. सारंग, तुझे लक्ष कुठे आहे? बटन तुझ्या हाताजवळ आहे. सॉरी, माझं लक्षच नव्हतं. मला माहीत आहे तुझं लक्ष कुठे आहे. गुड नाईट. रात्र खूप झाली आहे. झोप आता. उद्या लवकरच टॅक्सी येणार आहे. बाहेर जायचं आहे. असं म्हणतच स्वाती मात्र त्याचा हात आपल्या अंगावर घेऊन डोळे लावते. सारंग हसायलाच लागतो. मला वाटलं स्वाती आज माझ्यावर बलात्कार करते की काय. सारंग, तू माझ्यावर आरोप करतोयस. स्वाती त्याला जवळ घेतच परत म्हणते, आता काही बोललास ना तर मी तुला सोप्यावर नाही पाठवणार. नाही तर तू श्रेयाला फोन लावून सांगशील तुझा दादा तुझ्या गिफ्टचा पुरेपूर फायदा घेत नाही आहे म्हणून. तू सकाळचं बोलणं ऐकलं, चीटर, असं चोरून ऐकू नये. इतक्या मोठ्याने बोलत होतीस. तुझा आवाज रूमच्या बाहेर गेला असता. आराम कर. उद्या माझ्यासोबत तुला भांडता आलं पाहिजे. एनर्जी राखून ठेव. सारंग तिला मिठीत घेतच म्हणाला. सारंग, तू मला भांडखोर म्हणालास. मला झोप लागली. स्वीटहार्ट, गुड नाईट. गुड नाईट. उद्या हिशोब घेते. गुड नाईट म्हणतच स्वाती त्याच्या ओठावर ओठ ठेवते. सारंग आपला श्वास रोखून धरत असतो. या क्षणी स्वातीच्या मिठीत शेवटचा श्वास जरी मिळाला तरी मी माझं भाग्य समजेल असं म्हणतच तो स्वातीच्या ओठांचा ताबा घेत असतो. स्वाती गालातच हसते आणि स्वतःला त्याच्यापासून दूर करते. आज के लिए बस इतना ही म्हणूनच ती अंगावर चादर घेऊन कड बदलत असते. स्वाती, बस इतक्यात तू थकलीस? विचारी श्रेयाने उगाच इतका खर्च केलाय म्हणतच तो तिला पाठीमागून घट्ट मिठी मारून डोळे लावतो. सारंगला खूप वेळ झोप लागत नाही. तो स्वतःला कसा शांत करू या विचारातच असतो. स्वाती जवळ होती. मनात प्रणयाच्या लाटा उफाळून येत होत्या, पण तो काहीच करू शकत नव्हता. स्वातीला तो परत जवळ घेतो. त्याच्या व्यथा काय आहेत हे स्वातीला माहीत नव्हतं.
आधी तर शांत झोपलेले होते. तो उठून बसतो आणि दोन्ही हातांनी डोकं धरून ठेवतो. सारंग, शांत शांत, स्वातीच्या शरीरावर एकही जखम द्यायची नाही. तुला तिच्या शरीरावर प्रेम करता येणार नाही, म्हणून मनातील भावनासुद्धा तुझ्या काळजात ठेव. त्यांनासुद्धा आता व्यक्त होता येणार नाही. मनावर प्रेम करणं कठीण आहे आणि तुला तिच्या अंतर्मनावर प्रेम करता आलं पाहिजे. तेव्हाच तू तिच्यासाठी काही निर्णय घेऊ शकणार आहेस. सारंग स्वतःला सावरतच पुन्हा एकदा बेडवर पडतो. प्रेक्षकांनो, कसा वाटला भाग? भेटूयात कथेच्या नेक्स्ट पार्टमध्ये. खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून कथेचा आनंद घ्या. तोपर्यंत धन्यवाद.